मित्रांनो, आता झालेल्या लोकसभेच्या निकालामध्ये शरद पवार गटाला भरघोस यश मिळालं. म्हणजे महाविकास आघाडीकडून 10 जागा लढवून त्यांनी 8 जागेवरती आपला विजय प्राप्त केला. आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालामध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा पवार गटाचा ठरला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा पैलवान आजी पवार साहेबच आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. तर दुसरीकडे जे आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादांची खूपच दयनीय अवस्था झाली होती. म्हणजे महायुतीकडून त्यांना फक्त 4 जागा मिळाल्या आणि त्यातील फक्त एकाच जागेवर त्यांचा विजय झाला. आणि लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी स्ट्राईक रेट हा अजितदादाचा ठरला. लोकसभेत मिळालेल्या अभ्यासानंतर अजित पवार गटातील बहुतेक नेते हे शरद पवारांकडे परत जाण्यासाठी परतीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. शरद पवार याने पक्षात परतणाऱ्या नेत्यांना नकार दिलेला नाही. मात्र ज्या नेत्याच्या प्रवेशाने पक्ष कमकुवत होण्याचे संकेत आहे किंवा ज्यांना पक्षात घेतल्याने जनता नाराज होऊ शकते अशा नेत्यांना किंवा आमदारांना आपल्या पक्षात घेतले जाणार नाही असं पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर दुसरीकडे ज्यांना परत जायचे असेल ते जातील, जे माझ्यासोबत राहतील त्यांना सोबत घेऊन मी लढेन असं अजित पवार याने काही दिवसाआधी म्हटलं होतं. म्हणजेच कुठेतरी अजित पवार यांना पवार साहेबांच्या हालचालीमुळे आणि लोकसभेच्या निकालामुळे भविष्यात काय घडणार आहे हे जणू त्यांना दिसू लागलं आहे. आणि असं म्हणायलाही काही हरकत होणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अशा घटना पाहणार आहोत ज्यामुळे विधानसभेला अजितदादाचे भारी नुकसान होणार आहे किंवा विधानसभेनं अजितदादाचं राजकीय अस्तित्व संपणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी उमेश आणि आपण पाहतात आपले राजकीय यूट्यूब चॅनल मराठी कट्टा. मित्रांनो, पहिली घटना म्हणजे पवार साहेबांच्या उमेदवारासमोर दादाकडे उमेदवारी मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाट शरद पवारच्या बाजूने आणि उद्धव ठाकरेच्या बाजूने आहे. तर दुसरीकडे अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप विरोधात लोकांमध्ये द्वेष आहे. आणि त्याचाच फायदा घेऊन शरद पवार दादाच्या उमेदवाराच्या विरोधात असा उमेदवार देतात की अजित पवारांना किंवा भाजपला शरद पवारांच्या उमेदवारी विरोधात कुठलाच भक्कम उमेदवार मिळत नाही. जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर निलेश लंके यांच्या पायनरमध्ये राणीताई लंके, अकोल्यामध्ये सुद्धा अशीच काहीची परिस्थिती आहे. आणि बारामतीमध्ये तर अजित पवारांना अडकून ठेवण्यासाठी शरद पवार हे स्वतः चक्रव्यूह रचत असल्याचे आता कळत आहे. योगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात आता नवा राजकीय सामना रंगण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. दुसरी घटना म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपात असलेले मतभेद. मित्रांनो, लोकसभेच्या निकालानंतर धाराशिवची जागा आमची इच्छा नसताना आम्हाला लढावी लागली आणि नगर आणि माढ्यात आमची इच्छा असूनही आम्हाला तिकीट मिळालं नाही असं जाहीर वक्तव्य अजित पवारांनी केलं. आणि दादाच्या मनात लोकसभेच्या निवडणुकीत जागा वाटपातील जी नाराजी होती ती त्यांनी जाहीर केली. कारण लोकसभेला अजित पवार गटाचा फक्त एकच उमेदवार निवडून आला होता आणि बाकी सर्व पराभूत झाले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादा आपल्या पत्नीला म्हणजे सुनित्रा पवार यांनाही निवडून आणू शकले नाही. दादाने जेव्हा आपली नाराजी जाहीर केली त्यावेळी गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांनी दादांना खडे बोल सुनावले. तुमची एवढी नाराजी असेल तर दिल्लीला जाऊन आमच्या ज्येष्ठ नेत्याशी बोला, इथे नाराजी व्यक्त करू नका असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. तर दुसरीकडे महाजन यांनी देखील दादाचे कान टोचले. त्यामुळे या सर्व घटनेवर आपल्याला हेच कळते की महायुतीमध्ये दादा नाराज आहेत आणि हे स्पष्ट चित्र आता आपल्याला दिसत आहे. तिसरी घटना म्हणजे अजितदादाचे नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत. लोकसभेत झालेल्या पराभवामुळे सर्वाधिक फटका बसतो तो म्हणजे अजितदादांना. कारण अजित पवारसोबत राहिल्यास आमचे राजकीय भविष्य संपणार आहे असं अजितदादा गटाच्या आमदारांना आणि नेत्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे अनेक नेते शरद पवार गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत, तर काहीचा प्रवेश सुद्धा झाला आहे. दिग्गज नेते जरी यात कमी नसले तरी संघटना मजबूत करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर दादाची साथ सोडत आहे. अजित पवार गटात असलेल्या नवाब मलिक यांना सुद्धा भाजपचा विरोध आहे. त्यामुळे नवाब मलिक अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून संधी शोधू शकतात. दुसरीकडे दादाच्या उमेदवारामुळे भाजपातील नाराज नेते सुद्धा शरद पवार गटात जात आहे आणि त्यामुळे शरद पवारची ताकद ही अजून वाढत आहे. चौथी घटना म्हणजे कोर्टाचा निकाल. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाचा याबाबत कोर्टामध्ये वाद सुरू आहे. याचा निकाल विधानसभा निवडणुकीच्या आधी आला तर त्याचा सर्वाधिक फटका अजित पवार आणि भाजपला बसणार आहे. अजित पवारच्या बाजूने निकाल आला तर दादाने शरद पवारचा पक्ष चोरला आणि भाजपने न्यायव्यवस्था आपल्या ताब्यात घेतली असा प्रचार करणे पवार साहेबांना सोपं जाईल. त्याची सहानुभूती व फायदा शरद पवार गटाला होईल. जर दुसरीकडे आपण पाहिलं तर अजित पवारच्या विरोधात निकाल लागला आणि पक्ष आणि चिन्ह पवार साहेबांना मिळालं तर बघा सत्याचा विजय झाला आणि आता विधानसभेला सुद्धा आमचाच विजय होईल. पक्ष चोरणाऱ्यांना आणि बाप चोरणाऱ्यांना मदत देऊ नका असा प्रचार करणे शरद पवार गटाला आणि ठाकरे गटाला सोपं जाईल. यामुळे कोर्टाचे निकाल जरी काही लागला तरी याचा फायदा हा पवार साहेबांना होणार आणि हे 100% फिक्स आहे. पाचवी घटना म्हणजे विधानसभेच्या जागा वाटपाबाबत असलेली नाराजी. लोकसभेला खूपच कमी म्हणजे फक्त 4 जागा मिळाल्या होत्या आणि त्याही मनासारख्या जागा मिळाल्या नव्हत्या. पण आता विधानसभेला 80 ते 90 जागा मिळाल्याच पाहिजे असा अजितदादा गटाचा आग्रह आहे.
पण लोकसभेच्या अजित पवार गटाचा परफॉर्मन्स खूपच वीक होता आणि त्यातही भाजप पक्षात शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या विरोधी लहर आहे. त्यामुळे भाजपातील इच्छुकांना आणि निष्ठावंतांना लोकसभेला ज्याप्रमाणे डावलं होतं तसं विधानसभेला चालणार नाही. कारण भाजपमधीलच काही नाराज नेत्यावरती शरद पवार नेम धरून आहेत आणि त्यामुळे विधानसभेला अजितदादा नाराज झाले तर चालतील, पण भाजपातील नेते आता नाराज व्हायला नको आणि याच फॉर्म्युलावर भाजप आता काम करत आहे. तर मित्रांनो, या होत्या 5 घटना, 5 मुद्दे ज्यामुळे अजित पवार गटाचे महायुतीमध्ये आता गोची होत असल्याचे आपल्याला दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गट असो का मग भाजप पक्ष, अजितदादा आता सर्वांना नकोसे झालेले आहे. अजितदादा गटात असलेल्या आमदारांना आणि नेत्यांना आता असं वाटू लागलं आहे की जर आपण अजितदादासोबत राहिलो तर आपले राजकीय अस्तित्व संपून जाईल. म्हणून तर बहुतेक आमदार आणि नेते पवारसाहेबांच्या संपर्कात असल्याचे कळत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? येणाऱ्या विधानसभेला किंवा विधानसभेनंतर अजित पवार गटाचे अस्तित्व संपून जाईल की मग अजितदादा यावरती काही तोडगा काढेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.